नगरसेवक बिना चपलीचे 1 महिना थांबले, 1 वेळेच्या जेवणावर थांबले, पण छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 40 दिवसाच्या यातना अनुभवल्या. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास डोळ्यासमोर ठेवून 3 वर्षा पहिले कमलेश कटारिया भाईजींनी संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाची सुरुवात केली. अभियान म्हणजे काय? गाव तिथं हनुमान चालीसा, प्रत्येक गावातील युवक बरोबर 7:30 वाजता मारुती रायाच्या मंदिरात हनुमान चालीसासाठी बसवायचा. गाव नाही या ठिकाणी मारुतीचं मंदिर ज्या ठिकाणी असेल, आजही सांगतो खाली पाचोऱ्याचा घाट चढले की इथपर्यंत सिल्लोड पर्यंत, सिल्लोड पासून तर फुलंब्री पर्यंत, फुलंब्री पासून तर अजिंठ्याच्या खाली घाटापर्यंत असं एकही गाव नाही की त्या ठिकाणी संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचा हनुमान चालीसा चालू नाही. ही बलिदानाची प्रेरणा. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही वाया तरी जाऊ देऊ तरी कसं. अरे ज्या भगव्या ध्वजासाठी महाराणा प्रतापांनी, ज्या भगव्या ध्वजासाठी छत्रपती शिवरायांच्या असंख्य मावळ्यांनी, ज्या भगव्या ध्वजासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलंय, तो छत्रपती शिवाजी राजांचा, महाराणा प्रतापांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा भगवा संकल्प हिंदू राष्ट्र अभियान गावागावात पोहोचवला. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचं स्वप्न आहे. खरं तर ह्या 3 वर्षात नुसतं हिंदू एकत्रीकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने उभारलं नाही. गावागावात फक्त युवक हनुमान चालीसासाठी बसवला नाही, असंख्य कार्यक्रम या सिल्लोड तालुक्यात संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने राबवले. असंख्य अनेक ठिकाणी हे कार्यक्रम घेतलेत. चांगले चांगले मोठे मातब्बर वक्ते या सिल्लोड तालुक्यात संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने आणलेत, धर्म जागृती केल्यात. तेच नाही, अनेक ठिकाणी ज्या वेळेला काही कारण नसताना संकल्प, ज्या वेळेला ह्या सिल्लोड तालुक्यातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होतात किंवा बळजबरीने माझ्या भावना दुखवल्या म्हणून नाहक त्रास होतो, त्यावेळेला फक्त संकल्प हिंदू राष्ट्र अभियानच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलंय. हे तुमच्या आणि माझ्या समोरची गोष्ट आहे. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानानं खरं तर ह्या ठिकाणी अनेक जिहादी कारवायांना थांबवत आपला महामंत्र रवलाय मारुती रायाच्या सेवेसाठी. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस यातना सहन केल्या. छत्रपती संभाजी महाराजांचे कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात तप्त सळ्या घातल्या. छावा सिनेमा बघितला. अरे एक छावा काय, 200 चित्रपट जरी छत्रपती संभाजी महाराजांवर काढले ना, तरी माझ्या राजाचं कर्तृत्व दाखवू शकणारा असा एकही डायरेक्टर या देशात जन्माला आलेला नाही. एवढा मोठा शौर्यशाली इतिहास माझ्या राजाचा. त्यात रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता. छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा संताजी धनाजी नावाच्या मावळ्यांनी या मातीसाठी लढत दिली. शेवटी दख्खन जिंकायला आलेला औरंगजेब एक खण न देऊ देता याच ठिकाणी या खुलताबाद मध्ये त्या खडग्याला गाडलं आणि खरा हिंदू राष्ट्राची मुहूर्तमेळ उभी केली. त्या मावळ्यांचे वंशज तुम्ही आहात. खरं तर महाराज बाकी काही स्वप्न नाही संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचं. आम्ही मागायच्या आषाढी वारीलाही सांगितलं होतं, याही आषाढी वारीला सांगतो की देशभरातील जेवढे हिंदू संघटना आहे त्याच्यामध्ये माझ्या अभियानाला हिंदू राष्ट्राचं केंद्रबिंदू होऊ दे आणि पंढरीच्या पांडुरंगा येत्या आषाढीपर्यंत माझ्या देशाला हिंदू राष्ट्र होऊ दे, माझ्या देशाला हिंदू राष्ट्र होऊ दे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.